हां, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रितेश चिंतामणराव पाटील, पत्ता, राहणार पालोती, मुक्काम पोस्ट पालोती, जिल्हा, वर्धा. मोबाईल नंबर सांगा. 77 98 61 98 76. बरं, आपल्याला काय समस्या होती? मला दाताची समस्या होती. दाताची म्हणजे कशी? काय समस्या दाताची? दाताची म्हणजे खर्रा खात होतो आपण, तुम्ही खर्रा मावा खायचात का? मावा खर्रा. बरं. तर त्याच्यामुळे दात दोन उमळले होते. अच्छा, म्हणजे कीड लागली होती. कीड लागली होती. तर ते कीड लागली तर मग त्याच्या कीड लागल्याच्या नंतर दवाई घेतली. तर त्या दवाईने काही आराम पडला म्हणजे नाही. तुम्ही डेंटिस्टकडे गेले? डेंटिस्टकडे गेलो आणि दवाई घेतली तिथून गोळ्या. बरं. तर ते वारंवार उमळत होती. अच्छा, म्हणजे तात्पुरता आराम पडत होता. तात्पुरता आराम पडत होता आणि वारंवार पुन्हा पुन्हा उमळत होती. बरं, बरं. तर मग नंतर? तर नंतर मग तिथे एक फोड यायला लागला. अच्छा, तुमच्या दाढीच्या बाजूला? दाढीच्या बाजूला खालतं. तर तो काही बसत नव्हता गोळ्यानं. अच्छा. मग असं करता करता मला हा टीजी केअर. नाही, आधी सांगा, तो फोड यायचा तर मग तुम्ही तो फोड कायम होता की तो फोड बसायचा आणि परत यायचा? बसायचा आणि परत यायचा, पुन्हा पुन्हा उमरायचा. त्या ॲलोपॅथीचं औषध घेतलं तेव्हा बसायचा आणि पुन्हा उमरायचा. बरं. मग असं करता करता टीजी केअर मिळाला मला. हे तुमच्या हातात असणारं टीजी केअर? टीजी केअर. हां, हे या टीजी केअरबद्दल? केअर. बरं, ह्या टीजी केअरबद्दल तुम्हाला माहिती कोणी सांगितली? मयूर चौधरी. हे मयूर चौधरी. हे मयूर चौधरीने तुम्हाला टीजी केअरबद्दल माहिती सांगितली. तर या टीजी केअर आता जवळपास एक वापरून झाला मला. अच्छा, हा दुसरा टूथपेस्ट आहे? हा दुसरा आहे माझ्या हातात. तर मला एकाच याने आराम पडला, तर माझे अजूनही दात उमळलेले नाही. बरं, आता टीजी केअर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा टूथपेस्ट वापरला, तुम्हाला त्यामध्ये काय बदल वाटला? सुरुवातीचं ॲलोपॅथी औषध घेऊन तुमचा जो फोड वगैरे यायचा? हां, तर तो फोड येणं आता एकाच टूथपेस्टनं येणं बंद झाला. अच्छा. आणि दातात अशी मजबूती वाटू राहिली. अच्छा, छान आराम आला तुम्हाला? हो. बरं, आता हे टीजी केअर वापरून तुमचं पूर्ण समाधान आहे? समाधान आहे. इतर दातांची समस्या, इतर कुणाला, काही लोकांना दाताची समस्या असेल तर त्या लोकांसाठी तुमचा काय संदेश राहील? त्यांनी सुद्धा हा टीजी केअर घ्यायला पाहिजे आणि वापरायला पाहिजे बुवा नेहमी, असा माझा लोकांना संदेश आहे. ठीक आहे, धन्यवाद.